चालू होणार आहे. आम्ही दिवाळीत काय काय करणार आहे माहिती आहे का? आम्ही फळं खाणार, आम्ही रांगोळी काढणार, आम्ही फटाके फोडणार, पण खूप कमी फोडणार. आम्ही फटाके फोडणार पण खूप कमी फोडणार, कारण झाडं तोडण्यामुळे आणि प्लॅस्टिकमुळे आधीच खूप प्रदूषण होत आहे. आणि जर आम्ही अजून जास्त फटाके फोडले तर आपल्यासाठी आणि पुढच्या कित्येक पिढीसाठी ते हानिकारक असू शकतं. म्हणून फटाके फोडायचे ऐवजी आम्ही पुस्तके वाचणार. कारण वाचाल तर वाचाल. आम्ही फटाके फोडणार पण खूप कमी फोडणार आणि सांभाळून फोडणार. थोडक्यात काय दिवाळीत आम्ही काय काय करणार आहोत वीरा आम्हाला गाण्यातून सांगणार आहे. कडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा. नमस्कार. आमच्या प्रार्थनेच्या मुलांनी दिवाळी कशी साजरी करणार याबद्दल आपापली मते व्यक्त केली आहेत. पण खरंच आहे, आपल्या मुलांच्या आणि त्यापुढील कित्येक पिढ्यांच्या भविष्यासाठी आपण पालकांनी सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानाचा आपणा सर्वांना अनुभव आहेच. हवेतील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस मर्यादा ओलांडत आहे. म्हणूनच या आपल्या मुलांना आपणच साथ देऊया आणि प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊया. तरच ही दिवाळी व त्यापुढील प्रत्येक दिवाळी ही आरोग्यदायी असेल. पुन्हा एकदा दीपावलीच्या या प्रकाश पर्वाच्या सर्वांना आनंददायी शुभेच्छा.